श्री स्वामी समर्थ. आता अमावास्येनंतर शुक्ल पक्ष चालू होतो. ह्यानंतर तुम्ही मंगळवारी जर हा उपाय मी सांगते ते करायला लागला तर तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. कोणत्याही मंगळवारी करू शकता, पण अमावास्येनंतरचा जो पहिला मंगळवार असतो शुक्ल पक्षातल्या ह्यात केलेल्या ह्या व्रताचं खूप छान रिझल्ट येतो. तर व्रत काय करायचं आहे, एक तांब्याचा तांबे घ्यायचा मंगळवारी, त्याच्यामध्ये एक 5 लवंगा टाकायच्या, एक शिक्का टाकायचा, कोणताही शिक्का टाकू शकता तुम्ही, आणि एक वेलची, एक 2 वेलदोडे, एक 2-3 टाकू शकता. एक 5 टाका, 3 टाकू नका, 5 टाका. नंतर तो तांब्या झाकून ठेवायचा पाण्याचा, आणि तिथं तुमचं जे काय इच्छा आहे ते मारुतीचा फोटो घेऊन, राम, लक्ष्मण, सीता आणि मारुती असा असणारा फोटो असावा, किंवा मारुती बसलेला असावा, किंवा उभा असला तरी तुम्हाला आशीर्वाद देणारा असावा. अशा मारुतीचे फोटो असलेला घ्यायचं. त्याच्यापुढे हे तांब्या ठेवायचा. तांब्या ठेवून त्याच्यामध्ये शिक्का, लवंग आणि वेलदोडे घालायचे. त्याच्यानंतर तो तांब्या झाकून ठेवायचा. तुमचं व्रत संकल्प करायचं की माझी कुठली माझं नाव, मी जिथं राहते तिथं, हे असं सगळं सांगून तिथं संकल्प करायचा. संकल्प केल्यानंतर काय करायचं, तुमची जी इच्छा आहे ती बोलायची. किंवा एक भोजपत्र म्हणून मिळतं, त्या भोजपत्रावर लाल पेनानं जर तुमची इच्छा तुम्ही लिहिली आणि ती जर मारुतीच्या फोटोजवळ ठेवली तर आणि खूप छान उपाय होतो त्याचा. तर त्यावेळेस ती ठेवायची आणि हनुमान चालीसा 3 वेळेला वाचायची. असं 11 दिवस करायचं. पण 11 दिवस करेपर्यंत एक नियम ठेवायचा की जर तुम्ही रात्री 9ला चालू केलं तर 9 वाजताच तुम्ही चालू करायचं 11 दिवस. जर तुम्ही 10ला चालू केलं तर 10 वाजताच चालू करायचं. एकच टायमिंग ठेवायचं तुम्ही, आणि त्या टायमिंगला 11 दिवस तुम्ही तुमची पूजा करायची. 11व्या दिवसानंतर काय करायचं, जे पाणी आहे ठेवलेलं ते थोडंसं पाणी हातात घेऊन त्याचं आचमन करायचं, म्हणजे तुम्ही थोडंसं प्यायचं. त्याच्यानंतर वेलदोडे, सिक्का आणि दालचिनी हे काढून तुम्ही लवंग हे काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा देवाच्या इथं ठेवू शकता. आणि जे पाणी राहिलं, ज्या कामासाठी तुम्ही हे 11 दिवस पूजा केलेली आहे त्या कामाच्यासाठी वापरायचं. मग ते जेवणात वापरू शकता, चहात वापरू शकता, नुसतं पिऊ शकता, ही तुमची मर्जी. तुम्हाला ज्यात योग्य वाटेल त्यातनं तुम्ही करू शकता. ही पूजा केल्यानंतर तुम्हाला हळूहळू परिणाम जाणवायला सुरुवात होईल. फक्त एक लक्षात ठेवायचं की त्यावेळेस तुमच्या घरात अगदी सात्विक भोजन पाहिजे, कुठलंही तामसिक नको, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि शक्यतो ब्रह्मचर्य पाळलेला असावा 11 दिवस. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं सगळं पाळून तुम्ही केलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट येतात. आजपर्यंत माझ्या क्लायंटला जेवढ्यांना दिले, मी जेवढं केलं तेवढ्यांना हा रिझल्ट खूप छान आहे. करून बघा. श्री स्वामी समर्थ.